आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्टे यांस असे विचारण्यास पाठविले की आम्ही वर्षानुवर्षे करीत आलो तसे 5व्या महिन्यात एकांती बसून रुदन करावे काय. मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की तू या देशातील सर्व लोकांस व याचकांस विचार, तुम्ही 70 वर्षे 5व्या व 7व्या महिन्यात उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय. तुम्ही खाता पिता तेव्हा आपल्याचसाठी खात पित नाही काय. येरुशलेम वसलेले व आबादी आबाद होते व त्याच्या सभोवतालचे गाव तसेच दक्षिण देश व तळवत यात वस्ती होती तेव्हा परमेश्वराने पूर्वीच्या आपल्या संदेष्टांच्या द्वारे जी वचने पुकारून सांगितली ती ही नव्हेत काय. मग परमेश्वराचे वचन जखर्यास प्राप्त झाले की सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे, तुम्ही खरा न्याय करा व एकमेकांस प्रेम व करुणा दाखवा आणि अनाथ विधवा परके निराश्रित यांवर जुलूम करू नका व आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका. पण ते ऐकेत ना. त्यांनी मान ताठ केली व ऐकू नये म्हणून कान बंद केले. पूर्वीच्या संदेष्टांच्या द्वारे सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारा पाठवलेले धर्मशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले. यास्तव सेनाधीश परमेश्वराचा त्यांच्यावर मोठा कोप झाला. तेव्हा असे झाले की तो हाक मारित असता त्यांनी ऐकले नाही, म्हणून ते हाक मारतील तरी मी ऐकावयाचा नाही. जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांच्या मागे त्यांचा देश उजाड झाला आहे. त्यातून कोणी जात येत नाही, कारण त्यांची उत्तम भूमी वैराण केली आहे. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 स्वर्गातील प्रेमळ पित्या देवा, तुझ्या नावाला धन्यवाद 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 देतो देवा. देवा प्रभू परमेश्वरा, आज आम्ही सर्व नम्र आणि लीन होऊन तुझ्या दयासनाजवळ येत असताना देवा, आम्ही आमचे वस्त्रे नव्हे तर आमचे अंतःकरण विदारित करीत आहोत देवा. देवा सेनाधीश परमेश्वर, जो तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू, आज तुला समर्पित होत असताना आम्ही सर्वजण स्वतःला रिक्त करतो, आपलं पाषाणमय हृदय काढतो देवा प्रभू परमेश्वरा. कारण तू आमच्या ठाई मांसमय हृदय दिलेलं आहेस देवा. खऱ्या मनाने खऱ्या अंतःकरणाने आज आम्ही तुझ्याकडे वळतो आणि तुझ्या समोर नम्र होतो. तुझं सानिध्य आणि तुझी समीपता आम्ही इच्छितो देवा. तू चालव, तुझ्या वचनाने भर आणि तू कृपा दे. तुझ्या आत्म्याने भर आणि आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने चालव. सारा आदर मान सन्मान गौरव तुला देत प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवशाली नावात केली म्हणून तू मान्य कर देवा. आमेन. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रार्थना सुरू करत असताना आपण आपणातील कोणा एकाला उपकार स्तुतीचं गीत गाण्याची संधी देणार आहोत. आणि आज सकाळी जे जॉईन झाले नव्हते त्यामध्ये श्वेता सिस्टर आहेत. यांना मी विनंती करते की त्या आपणासाठी उपकार स्तुतीचं गीत गातात. श्वेता सिस्टर. हो देते, एक मिनिट. तसेच मावशी, राऊत अंकल आणि सलोमी यांना सुद्धा संधी मिळाली नव्हती सकाळी, तर ते सुद्धा पुढे गीत गाण्याची संधी घेऊ शकतात. आले. प्रेज लॉर्ड. कोण गातंय का आता? श्वेता, तयार आहेस का? हो हो. हा, श्वेता गातील, मग मावशी तुम्ही संधी. आले. प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. एक बारिश की तरह, एक अग्नि के समान, या गिर जाए मुझ पे एक चादर के समान, एक बारिश की तरह, एक अग्नि के समान, या गिर जाए मुझ पे एक चादर के समान, हो दुगना और ताजा हो अभिषेक आज मुझ पे, हो दुगना दुगना
पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हो बहू तेरे जैसे अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हो बहू तेरे जैसे हो दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे आमीन हालेलुया हालेलुया. थँक्यू श्वेता. येस, मी श्वेताप्रमाणे सर्वांना विनंती करू इच्छिते. आपण एक एक कडवं गाऊया. पुढची वेळ मावशी, सलोमी आणि प्रभात राऊत अंकल यांच्याकडे आहे. मावशी, तुम्ही रेडी आहात? प्रेज द लॉर्ड. येस, त्यांच्यानंतर प्रभात राऊत अंकल आणि सलोमी संदीप. देवाच्या नावाला गौरव. धन्यवाद प्रभू. तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा. तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा. तेरे सलीब से यीशु पा गए रोगी शिफा. तेरे सलीब पे यीशु पा गए रोगी शिफा. तेरा लहू तेरा लहू तेरा लहू करता है पाप क्षमा. तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा. हड्डियों में जान जो ना हो यीशु का खून मांग ले. दर्द बयान जो ना हो यीशु का खून मांग ले. दिल को सुकून जो ना हो यीशु का खून मांग ले. बेताल हूँ बेताल हूँ हमको भी देता शिफा. तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा. तेरे सलीब से यीशु पा गए रोगी शिफा. लहू की कीमत जरा मरियम की ममता से पूछ. एकलौते बेटे का दाम पाक यहोवा से पूछ. पूरी शिफा का पैगाम काटो और कोड़ों से पूछ. पूरी शिफा का पैगाम काटो और कोड़ों से पूछ. पाक लहू पाक लहू पाक लहू हमको भी देगा जया. तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा. तेरे सलीब से यीशु पा गए रोगी शिफा. तेरा लहू तेरा लहू तेरा लहू हो गए पाप क्षमा. आमीन. धन्यवाद. हालेलुया. थँक्यू मावशी. पुढे राऊत अंकल आणि सलोमी यांना विनंती करत आहे. आणि सकाळी नव्हते त्यांच्यामधून अजून कुणाला जर गीत गायची संधी घ्यायची असेल तर प्रियांनो घेऊ शकता. फक्त विनंती आहे की आपण एक कडवं गाल. सॉरी, मला हे नाव माहिती नाहीये. संदेश, हात कुणाचा वर आहे? ते
डिव्हाइस मध्ये नाव नाही. नाही नाव मला हा प्रेस लॉर्ड सिस्टर, मी बादल आहे. माझं ते काल व्हॉट्सअप हॅक झाल्यामुळं चेंज झालं सगळं. हा हा ब्रदर, तुम्ही हा, नंतर आणि एक सांगितलं. कडवं मी पण गाणार आहे. जर वेळ असेल तर नक्कीच मला पण संधी द्या. चालेल. ओके. देवबापाच्या नावाला धन्यवाद. मी क्षमा मागतो, सकाळी मला उशिरा उठायला वेळ झाला, त्यामुळे मी देवबापाचा ऋणी आहे आणि गीताला सुरुवात करतो. मी दोन कडवे गाऊ शकतो मी. पटकन लवकर. थोडा वेळ हा. झाला. देवाच्या उपवासाचा आनंद आज तुमच्या माझ्यामध्ये खरोखर देवबापा कार्य करत आहे, त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद आणि देवाचे उपकार स्तुती करतो मी. हमेशा आनंद है मुझे यीशु देता है, हमेशा आनंद है मुझे यीशु देता है, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है। अपने पंखों तले मुझको छुपा कर संभालता रहेगा, अपने पंखों तले मुझको छुपा कर संभालता रहेगा। उसका वचन है आत्मा का तलवार, मार्ग वही है। उसका वचन है आत्मा का तलवार, मार्ग वही है। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है। थँक्यू. हालेलुया. थँक्यू राऊत अंकल. सलोमी आणि त्यानंतर आपले ब्रदर बादल गीते आहेत, त्यांना मी विनंती करत आहे. सलोमी रेडी आहे? हो हो. प्रेज द लॉर्ड. आवाज येतो सलोमी. देवबाप्पाचे आभार मानते. पुन्हा एकदा मला प्रार्थनेमध्ये जॉईन होण्यासाठी देवबाप्पाने संधी दिली आणि माफी पण मागते. काही कारणामुळे मला जॉईन होता येत नाही. म्हणूच ऑनलाईन क्लास नेमकं 9-9:30च्या दरम्यान असतात, त्याच्यामुळे मला जॉईन होता येत नाही. पण जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा मी नक्की जॉईन होईल आणि मी प्रयत्न करीन. तरी मी सगळ्यांची माफी मागते. मी एक छोटस गीत गाते. धन्यवाद की साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद,
कोटी कोटी स्तुती धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. लॉर्ड हालेलुया. थँक्यू सलोमी. आणि खूप आनंद झाला सलोमीचा आवाज ऐकून. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण सर्वजण आपल्या प्रार्थनेमध्ये नियमित आठवण ठेवूया प्रियांनो. अनेकांना अडखळण आहेत, जसं सलोमीचं मनूच्या ट्युशन टायमिंगमुळे आपली बहीण सलोमी यांना जॉईन होता येत नाही. त्यांचं ट्युशनचं टायमिंग बदलावं, त्यांना जॉईन होता यावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि पुढची वेळ मी आपले बंधू बादल गीते यांना देत आहे. ते गाण्याचं एक कडवं गाऊन देवाची उपकार स्तुती करते. ठीक आहे. आवाज येत आहे ना माझं? येस ब्रदर. या. आपण देवाच्या स्तुतीसाठी एक गीत गाऊ आणि प्रयत्न करेल की हे 2च कडवे मी गाईल. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद 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 धन्यवाद. मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया. तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू. हालेलुया. आपणामध्ये अजून नीता आहे, स्तवन प्रीती आहे आणि शर्मिला मॅडम आहे. त्या तिघांना आपण संधी देणार आहोत. आणि श्रुतिका पण आहे. माझ्या मते श्रुतिका देखील सकाळी नव्हती. यस. कोण संधी पहिली घेऊ इच्छित आहे? स्तवन प्रीती, शर्मिला मॅडम, नीता आणि श्रुतिका. अनिता वहिनी बहुतेक संधी घेऊ. येस. अनिता वहिनी, तुम्ही गाऊ इच्छित आहात? हो हो. हा. प्रत्येकाला विनंती आहे. सॉरी, आपल्याकडे थोडं वेळेचं बंधन आहे. आपण एक एक कडवं गाऊया जसे सगळे आहे. गात. हो येस. ठीक आहे. परमेश्वरला धन्यवाद देऊया. आज उपवासाचे समय. आज मला शुगरच्या गोळ्या, तरी पण परमेश्वर आता पण मला चालवलं, म्हणून देवाला गौरव द्या. गीत आहे सारे मिळून एक हाताने पडीक जमीन नांगरूया. सारे मिळून एक हाताने पडीक जमिनी नांगरूया. सारे मिळून एक हाताने पडीक जमिनी नांगरूया. त्याला शरण जाण्याचा हा समय आहे, त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. सारे मिळून एक हाताने
पडीक जमिनी नांगरूया. हातामंदी हात घेऊनी, हातामंदी हात घेऊनी, पडीक जमिनी नांगरूया. आ- आतापर्यंत दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरलेल्या अधर्माची कापणी केली, लबाडीचे फळ खाल्ली. सारे मिळून एकताने पडीक जमिनी नांगरूया. आ, 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 आ. वचनापासून जे जे वंचित ते तिथपर्यंत जाऊया. वचनापासून जे जे वंचित ते तिथपर्यंत जाऊया. येशूचे हे गोड नामे गुण गौरव गाऊया. येशूचे हे गोड नाम गुण गौरव गाऊया. सारे मिळून एकताने पडीक जमिनी नांगरूया. सारे मिळून एकताने पडीक जमिनी नांगरूया. थँक्यू. हालेलुया. थँक्यू अनिता वहिनी. देवाच्या नावाला धन्यवाद असो. नीता, शर्मिला मॅडम आणि स्तवन प्रीती कोण आणि श्रुतिका कोण तयार आहे? दीदी मी गाऊ का? येस स्तवन, प्लीज. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते थे. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. गहराई में ले सागर की, ऊंचाई में ले आसमां की. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. आमेन. हालेलुया. थँक्यू स्तवन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुढे कोण संधी घेत आहे? नीता. येस. हालेलुया. देव बाप्पाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गाऊया. तुझे सा इस जहां में और कोई है नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कोई. रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना.
तेरी आराधना। यीशु मेरे तेरी आराधना। अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे। धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे। तेरी इच्छा पर ही तू मुझको चला। भर दे पवित्र आत्मा से मुझको खुदा। आराधना तेरी आराधना। यीशु मेरे तेरी आराधना। आराधना तेरी आराधना। यीशु मेरे तेरी आराधना। थँक्यू. हालेलुया. थँक्यू नीता. आपली बहीण श्रुतिका ऑफिसमध्ये आहे, त्यामुळे तिला शक्य नाही. ती रात्री जरूर संधी घेईल. शर्मिला मॅडम, तुम्ही तयार आहात? हा हा Yes. हा तयार आहे. देव धन्यवाद देते की त्याने ही सुंदरशी संधी देवबापाने देऊ केली. बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण माझा येशूला प्रिय फार हे गीत मी म्हणेन. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. हा जीवन प्रवास कठीण, येथे अनेक प्रतिकूल क्षण. हा जीवन प्रवास कठीण, येथे अनेक प्रतिकूल क्षण. दिवसा मेघ स्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन. दिवसा मेघ स्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन. तो आदिवंत आहे, हृदय आनंदाचा झरा आहे. तो आदिवंत आहे, हृदय आनंदाचा झरा आहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भार वाहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भार वाहे. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार. थँक्यू. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण रात्री देखील प्रार्थनेमध्ये भेटणार आहोत. सर्वांनी तयार राहा.
आणि इथून पुढची वेळ मी आपले बंधू संदेश यांच्याकडे देत आहे. ते आपणाला वचनातून मार्गदर्शन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि क्षमा करा प्रियांनो, आपली वेळ संपलेली आहे, परंतु आपण केवळ 5 ते 10 मिनिटांमध्ये देवाच्या वचनाकडे जाऊया. उपवास प्रार्थनेचा हा पवित्र दिवस, पवित्र मेळा, आनंदाचा उत्सव आपण जो साजरा करत आहोत, या दिवसाविषयी देवाची आज्ञा काय, देवाचं वचन काय, ते आपण थोडक्यात समजून घेऊया. त्याआधी मला सगळ्यांनी थम्सअप द्या. कोणाला भूक लागली आहे की नाही लागली? सगळेजण ठीक आहेत? येस, थँक्यू, प्रेज द लॉर्ड. हो, अच्छा, भूक लागली, ठीक आहे. कोणाला भूक लागली ते माईक अनम्यूट करून सांगू शकतात. भूक लागलेली आहे. हालेलुया. भूक लागली आहे, तहान लागली आहे. येस, आपण मनुष्य आहोत, आपल्या सर्वांना तहान भूक लागते प्रियांनो. देवाच्या नावाला गौरव. आणि मी तुम्हासाठी सर्वप्रथम एक वचन वाचतो. प्रभूच्या डोंगरावरल्या प्रवचनामध्ये आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 6. जे धार्मिकतेचे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होते. आमेन. परमेश्वर तुमचा माझा स्वर्गातील पिता आपल्याला तृप्त करणारा परमेश्वर आहे. ज्या पक्ष्यांना ज्याची गरज असते ते परमेश्वर त्यांच्या चोचीमध्ये पुरवणारा परमेश्वर आहे. तोच पिता आपणाला सुद्धा पुरवतो. परंतु आपण देवाला समर्पित होऊन आज हा उपवासाचा आनंदाचा दिवस साजरा करत आहोत, यासाठी की आपण विश्वासाने ही कृती करत आहोत. उपवास प्रार्थनेद्वारे देवाला समर्पित होत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण ती आज्ञा पूर्ण करत आहोत की आपली भिस्त मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि मी देवाच्या नावाला गौरव देतो की रात्री 10-11 प्रार्थने जी आपली वेळ असते, त्याप्रमाणेच दुपारी सुद्धा प्रार्थनेमध्ये बसणाऱ्यांची संख्या आज चांगली आहे. देवाच्या नावाला गौरव. माझा विश्वास आहे अनेक अडचणी आहेत, अनेक संकट आहेत, अनेक क्लेश आहेत, अनेक विपत्ती आहेत, अनेक विनंत्या आहेत, आणि आपण हे सर्व घेऊन सुद्धा देवापासून दूर गेलो नाही, तर देवाच्या अधिक जवळ आलो, त्याच्या दयासनाजवळ आलो. आणि आज प्रियांनो, मी तुम्हाला प्रार्थनापूर्वक सांगू इच्छितो की या विनंत्या आपल्या उपवास प्रार्थनेमध्ये आपण देवाच्या दयासनाजवळ घेऊन जाव्या. लिहून ठेवा, मोठी यादी बनवा. यादी संपणार नाही इतकी यादी झाली तरी हरकत नाही. आज रात्री आपण सर्वजण एकत्रितपणे या विषयांवरती प्रार्थना करणार, कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त या प्रार्थनांचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. 2च वचन आपण वाचूया. मी विनंती करतो, सर्वप्रथम आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचं 17वा अध्याय आणि वचन 18 ते 21 वाचूया. ज्यांना सापडेल त्यांनी वाचू शकता. तुमच्या आधी जर मला सापडलं तर मी वाचतो. मत्तई 17 वचन 18 ते 21. नंतर येशूने भूताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण तुम्हाला खचित सांगतो, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हास काहीच असाध्य होणार नाही. तरी पण प्रार्थना व उपास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. आमेन. एक मुलगा होता प्रियांनो, लक्षात घेऊया, भूतग्रस्त होता आणि त्याला दुरात्मा जो लागलेला होता, तो दुरात्मा त्या लेकराचा नाश करायचा प्रयत्न करे. तो मुलगा फेफरेकरी होता, वारंवार विस्तवात पाण्यात पडत असे. त्याचा बाप फार दुःखी होता आणि त्याचा बाप त्या लेकराला घेऊन प्रभू येशूच्या शिष्यांकडे आधी घेऊन आला. शिष्यांनी त्या दुरात्म्याला काढायचा प्रयत्न केला, पण शिष्यांना शक्य झालं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा तिकडे आला तेव्हा बाप म्हणाला, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही काढा. प्रभूने त्या पित्याला उत्तर दिलं, शक्य असेल तर असं का म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आज आपण विश्वास बाळगणारे आहोत का? देवाच्या कृपेने आपल्या पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेला 6 वर्ष झाली. देवाची भाकरी, देवाचं वचन आपल्याला भरपूरने मिळालंय. आपण तृप्त झालेलो आहोत. ते वचन आपल्या अंतःकरणात रुजलेलं आहे आणि त्या वचनानुसार प्रियांनो आपण विश्वासामध्ये समर्थ झालो आहोत का? वाढलो आहोत का? की आपली परिस्थिती अजूनही त्या कोरोनाच्या संकटाने थरथर कापणाऱ्या मनुष्यांसारखी आहे?
उद्या काय होईल माहिती नाही. कोरोनामध्ये लोकांना माहिती नव्हतं ऑक्सिजन कुठून मिळेल, उद्या आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल का. माझ्या प्रियानं लक्षात घ्या, संकटाचं फक्त रूप बदलतं, संकट येतातच. आता लोकांना चिंता आहे उद्या गॅस मिळणार की नाही, तेव्हा ऑक्सिजन, आता गॅस. युद्धामुळे महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, संकट वाढलेली आहे. आता लोकांना वेगळ्या चिंता भेडसावत आहेत. आर्थिक झळा बसत आहेत, तेव्हा आरोग्याच्या झळा बसत होत्या, तेव्हा सुद्धा आर्थिक झळा होत्या. तर देवाने या गटाद्वारे तुमचं माझं भरण पोषण केलं. आणि मला सांगू द्या, केवळ आध्यात्मिक नाही तर शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक सर्व स्तरावरती परमेश्वराने तुमचं माझं भरण पोषण केलं, नाही का. म्हणून आज आपण इकडे स्वस्थ देवाची लेकरं म्हणून बसलेलो आहोत. त्या प्रसंगामध्ये असं घडलेलं आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दुरात्म्याला दटावलं, तेव्हा त्याच्यातून तो दुरात्मा निघून गेला, त्याच घटकेस मुलगा बरा झाला. आमेन. आणि मग शिष्यांना प्रश्न पडला, शिष्यांनी प्रभूला एकांती विचारलं, आम्हाला का काढता आलं? आम्ही प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही? आम्ही प्रभूकडे काहीतरी मागितलेलं आहे 2020 सालामध्ये, 2021, 22, 23, 24, 25, 26 नियमावर नियम, कानूवर कानू. प्रभूजी, आम्ही तुमच्या नावाने पवित्र शास्त्र प्रार्थनेमध्ये बसलो, आम्ही गीतं गायली, 1 कडवं सांगितलं, आम्ही 3 कडवी गायली, आम्ही उपकार स्तुती केली, आम्ही प्रार्थना केल्या, आम्ही संचालन केलं, आम्ही आमच्या चर्चमध्ये प्रभू तुझी सेवा केली, प्रामाणिकपणे सेवा केली. लोक घरी झोपा काढत आहेत, परंतु आम्ही या दुपारच्या समयी उपवास प्रार्थनेमध्ये प्रभू सामील झालेलो आहोत. आम्ही तुझं भय बाळगणारी तुझी लेकरं आहोत. मग आमच्या प्रार्थना अजून का खोळंबल्या आहेत? आमच्या प्रार्थनेचं उत्तर आमच्या पित्या का मिळालं नाही? प्रश्न विचारावा प्रिया प्रभूला, कारण प्रभू उत्तर देतो. प्रभूने शिष्यांना आणि तुम्हाला मला उत्तर दिलेलं आहे की तुमच्या अल्पविश्वासामुळे, विश्वास आहे तुमचा, पण तुमचा विश्वास अल्प आहे. एवढा अल्प आहे तुमचा माझा विश्वास प्रिया, मोहरीच्या दाण्या एवढा सुद्धा नाहीये, त्यापेक्षा सुद्धा छोटा आहे. आमीन. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे, मी तुम्हाला खचित सांगतो, जर तुम्हामध्ये, आणि तुम्हाला आठवत असेल जे प्रार्थनेमध्ये बसत असेल, जेव्हा हा विषय आला होता तेव्हा मी मोहरीचा दाना हातात घेऊन दाखवला होता. आठवतंय प्रियानं? 2022 जानेवारीची गोष्ट आहे, 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोक. मोहरीचा दाना हातात दिसत नाही प्रियानं, मी घेऊन दाखवला होता. प्रभू म्हणत आहे, एवढा विश्वास, मोहरीचा दाना जो हातात सुद्धा दिसत नाही तेवढा विश्वास असेल, आणि तुम्ही डोंगराला म्हणाल इथून तिथे सर, किंवा इथून उपटून समुद्रात टाकला जा, तर डोंगर तुमच्यासाठी सरेल. तुम्हाला काही असाध्य होणार नाही, काहीच. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू, एव्हरीथिंग इज पॉसिबल. त्याचा अर्थ आरोग्याची समस्या आहे, डोंगराप्रमाणे म्हणा इथून हटणार तुमच्यासाठी. आर्थिक समस्या आहे, म्हणा हटणार तुमच्यासाठी. कौटुंबिक समस्या आहे, म्हणा इकडून हट. लेकरं प्रार्थनेत बसत नाही, विश्वासाने मागा. लेकरं, मुलं, आई वडील, भाऊ बहीण सगळे प्रार्थनेत बसतील, विश्वासात वाढतील. परंतु प्रभू पुढे एक तळटीप देत आहे, नाही का. तरी पण प्रार्थना आणि उपवास या वाचून असल्या जातीचं भूत निघत नाही, असल्या जातीचा दुरात्मा. हालेलुया. आणि बऱ्याचदा आपण या वचनाचा अभ्यास केलाय, बऱ्याच मंडळांमध्ये या वचनावरती उहापोह झालेला आहे. पण मला प्रियानं तुम्हाला सांगू द्या, ठीक आहे, मला पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतो, मग तुम्ही मला सांगा, सैतानाच्या राज्यामध्ये दुरात्म्यांचे असे गट आहेत का की एक दुरात्मा उपवासाने बाहेर पडतो, एक दुरात्मा उपवास न करता नुसती प्रार्थना केल्याने बाहेर पडतो? काय वाटतं, सैतानाच्या राज्यात असे दुरात्म्यांचे गट आहेत का? नाही. गीताचा आवाज आला नाही म्हणून. येस, बरोबर. शारदा मावशी काय बोलू इच्छित आहे? सैतानाच्या राज्यात असे गट आहेत का? एक दुरात्म्यांचा गट आहे. शारदा मावशी बोलतात हो, वेगवेगळ्या त्यांच्या हे आहेत, गट विषय नाही. वेगवेगळे गट आहेत. पण माझा प्रश्न असा आहे की सैतानाच्या राज्यामध्ये, त्याच्या सैनिकांमध्ये, त्याच्या सरदारांमध्ये असा एक विशिष्ट गट आहे का की जो बाहेर पडण्यासाठी उपवास पाहिजे, आणि असा गट आहे की ज्याच्यासाठी उपवासाची गरज नाही, तुम्ही फक्त प्रार्थना केली तरी तो पळून जाईल? कळाला प्रश्न? असा एक विशिष्ट गट आहे का की ज्याच्यासाठी
प्रार्थना आणि उपवास पाहिजे, आणि एक गट आहे की नुसती प्रार्थना केलं तरच पळून जाईल. हो की नाही? आहे, हो कारण होय वचन आहे आहे ना ब्रदर, की नेहमी ती भूते वचनाद्वारे येस येस, बोला बोला. शर्मिला मॅडम काय म्हणत होते? नाही, अंकल बोलतायत ना आधी. नेहमी आपण तत्पर प्रार्थनामध्ये असतो. देवाचं सामर्थ्य, पवित्र आत्मा तिथे कार्य करतो. त्यामुळे भूत ते निघून जातं, तसंच थांबत नाही. थांबत नाहीत. येस, थँक्यू राऊत साहेब. येस शर्मिला मॅडम, तुम्ही बोला. हा, अंकल म्हणतात ते अगदी बरोबर, पण काही बायबलच्या वचनाप्रमाणे सांगतात की हे भूत उपासापासून निघू शकणार नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे मी त्याच शब्दाचा अर्थ विचारत आहे, त्या वाक्याचा अर्थ विचारत आहे. प्रभू जर असा म्हटलेला आहे, उपवास आणि प्रार्थना या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही, तर मला तुम्हाला हा प्रश्न आहे की अशी कुठली जात आहे का की जी फक्त प्रार्थनेने तुमच्यापासून पळून जाईल? हो की नाही? कळालं माझा प्रश्न? मला जास्त वेळ घ्यायचा नाही म्हणून म्हणजे प्रार्थनेनं अशी कुठली जात आहे की फक्त प्रार्थनेनेच पळून जाईल, उपवासाची गरज नाही. नाही दोन्ही साहेब, पण पाहिजे, उपवास प्रार्थना दोन्ही बी पाहिजे. उपवासाची गरज आहेच. हालेलुया. उपवास आणि प्रार्थनेची गरज आहे. मग उपवासाचं एवढं महत्व काय ख्रिस्ती जीवनामध्ये? प्रभू असं का म्हणत आहे? प्रार्थना आणि उपवास आणि त्याची सांगड प्रभू अल्पविश्वासाबरोबर का करत आहे, हे समजून घेऊया. आपण बरेचदा त्या दुरात्म्याच्या जातीवरती फोकस करतो. लक्षात आलं प्रियानो? की मी म्हणेल मनुष्याची ना स्वभाव आहे. कळालं तुम्हाला? या पूर्ण प्रसंगामध्ये बऱ्याचशा अभ्यासकांनी फक्त त्या दुरात्म्यावर फोकस केलंय, परंतु अभ्यासक किंवा आपण सुद्धा आपल्या अल्पविश्वासावर फोकस करत नाही. माझा अल्पविश्वास. प्रभूने पहिलं कारण उपवास प्रार्थनेचं नाही दिलं. प्रभू म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे तुम्हाला भूत काढता आलं नाही, तुमच्या अल्पविश्वासामुळे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. विश्वास वाढवा. शिष्य म्हणाले होते प्रभूला, प्रभूजी आमचा विश्वास वाढवा. तो बाप प्रभूला म्हणाला होता, प्रभू माझा विश्वास वाढवा. विश्वास वाढवूया प्रियानो. त्याचा मार्ग, त्याची शिस्त प्रियानो उपवास प्रार्थनेमध्ये आहे. आणि म्हणून उपवास प्रार्थना ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य घटक आहे प्रियानो. बरेच संदर्भ आहेत, वेळ नाही म्हणून मी ते संदर्भ वाचण्यासाठी जात नाही, पण देवाच्या वचनातून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आज सांगू इच्छितो, विश्वास वाढवण्यासाठी उपवास प्रार्थनेची शिस्त ख्रिस्ती जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आज आपल्यातले बरेच जण सकाळी उठले, हालेलुया. मला माहिती आहे सकाळी काही जण आहेत जे न चुकता उठून प्रार्थना करणार, आणि माझा विश्वास आहे ज्यांना ज्यांना अर्ध्या तासाचा स्लॉट दिलेला आहे ते प्रार्थना करत आहेत घरामध्ये. पण ही शिस्त प्रियानो आपल्याला आता सर्व दिवशी आणायची. हालेलुया. उपवास प्रार्थनेचा मेळा आपल्याला अधिकाधिक दिवशी भरायचा आहे, कारण तो आनंदाचा मेळा आहे. आपल्या वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर प्रार्थना करा, उपवास करा. मग मी तुमच्याकडे एक प्रश्न ठेवू इच्छितो. कौटुंबिक स्तरावरती उत्तर द्यायची गरज नाही, तुम्ही जाणता. कौटुंबिक स्तरावरती तुम्ही आजपर्यंत किती वेळा आपल्या लेकरांसोबत उपवास केलेला आहे? आपल्या लेकरांना उपवास प्रार्थना करायला शिकवली आहे की बाळा, उद्याचा दिवस आपल्या घरामध्ये उपवासाचा दिवस म्हणून आपण साजरा करूया. केलाय का? आपण जाणतो प्रियानो, आपल्यातल्या बऱ्याच जणांनी केलं नाही. मी स्वतः वैयक्तिक दृष्ट्या अनेक वेळा साक्ष दिली आहे की मी माझ्या जीवनामध्ये उपवास करायला 2018-19 सालापासून सुरुवात केली. त्याच्या आधी तर मी उपवासच करत. हळूहळू देवाने उपवासाचं महत्व दाखवलं, आणि प्रामाणिकपणे म्हणायचं झालं तर गेल्या किंचित काही वर्षामध्ये कौटुंबिक स्तरावर उपवास करायची सुरुवात झाली, शिस्त लागली. माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त उपवास करते, देवाच्या नावाला करते. आमची आई जास्त उपवास करते. आपल्यातल्या बऱ्याचशा स्त्रिया उपवासामध्ये अग्रेसर आहेत. पण आपण समजूया प्रियानो, उपवास प्रार्थना जेव्हा कुटुंब एकत्र म्हणून करते, मंडळी एकत्र येऊन उपवास प्रार्थना करते, बांधलेली मोळी सहजासहजी तुटत नाही. दोघे किंवा तिघे प्रभूच्या नावाने जेव्हा उपवास प्रार्थना करतात प्रियानो, प्रभू म्हणतो तुमच्या कुटुंबाद्वारे डोंगर हलेल. आज तुमच्या विनंत्यांविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्या वैयक्तिक विनंत्या आहेत ना, त्याच्याबरोबर जेवढ्या मोठ्या मोठ्या विनंत्या लिहायच्या येतील तेवढ्या लिहा. अगदी युद्ध असू दे, शांतता असू दे, चर्च मधल्या अडचणी असू दे, मंडळांचा छळ असू दे,
जी तुम्हाला अशक्य प्राय वाटणारी गोष्ट जगामध्ये कुठलीही असो ती तुमच्या प्रार्थना विनंत्यामध्ये लिहा, कारण आज तुमच्या उपवास प्रार्थनेद्वारे हे डोंगर समुद्रात टाकले जाणार आहे, टाकले जात आहे. म्हणून प्रियांनो, जाताना आज पुन्हा एकदा या दुपारच्या सुंदर वेळी उपवास प्रार्थनेच्या पवित्र दिवशी देवाचं वचन तुम्हाला मला येत आहे की उपवास प्रार्थनेद्वारे सर्व काही साध्य होते, आपला विश्वास वाढतो. आपणा सर्वांना विश्वास वाढवायची गरज. मला प्रामाणिकपणे सांगू दे प्रियांनो, आपल्या सगळ्यांचा विश्वास मोहरीच्या दाण्यापेक्षा छोटा आहे, छोटा आहे. तर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असताना प्रियांनो, आपल्या प्रार्थनेमध्ये विश्वासाद्वारे भूमिकंप झाले असते. मी जगिक भूमिकंप नाही म्हणत आहे, आध्यात्मिक भूमिकंप झाले असते. आणि ते भूमिकंप आज होणार आहेत प्रियांनो. ते साखळदंड जे दुष्टतेचे आहेत ते तुटून पडणार आहेत. कुटुंबामध्ये क्लेश असतील, चिंता असतील, आजार असतील, थकलेल्या प्रार्थना असतील. तुम्ही म्हणताय की 2022, 23, 24, 25, 26 गेलं, प्रभू कधी प्रार्थनेचं उत्तर देणार? प्रभू प्रियानो लक्षात घ्या, नुकसानीच्या वर्षांची भरपाई करून देणारा परमेश्वर. योएल मध्ये आपण वाचलेलं आहे. आशीर्वाद देणार. आपल्याला वाटतं उशीर झाला, प्रभू त्याला उशीर म्हणत नाही. अब्रामाचं 100 वर्षाचं निर्जीव झालेलं शरीर सारेच्या निर्जीव गर्भाशयाद्वारे परमेश्वर राष्ट्र घडवणारा पिता आहे. हालेलुया. तो इस्रायल, ते तुम्ही आणि मी आहोत. म्हणून आपण आपला विश्वास या प्रार्थनेने उपवासाच्या शिस्तीदाडे वाढवूया. येणाऱ्या दिवसामध्ये आपण हा पवित्र मेळा अधिक वारंवारतेने, अधिक संख्येने आणि अधिक जोमाने भरवूया. ही सुरुवात आहे, लक्षात घ्या प्रिय, ही सुरुवात आहे. इकडे थांबूया. देवाच्या नावाला गौरव. आणि आपणा सर्वांसाठी शेवटली प्रार्थना सुजाता दिदी करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 स्वर्गातील प्रेमळ पित्या, देवा तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा, कारण केवळ तुझी दया, तुझी कृपा आहे की आज आम्ही सर्वजण तुझ्या उपस्थितीमध्ये सादर आहोत देवा. देवा प्रभू परमेश्वरा, आतापर्यंत तू चालवलंस, भरपूर तुझ्या वचनाने भरलेला आहेस देवा. तुझ्या आत्म्याने तू कृपा दिलेली आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवा. प्रभू परमेश्वरा, अधिकाधिक तुझ्या वचनात रममान होऊन अधिकाधिक तुझ्या सानिध्यात येण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू कृपा दे देवा. हा होणारा उपवास देवा प्रभू परमेश्वरा, प्रत्येक तुझ्या लेकरासाठी तू आशीर्वादित कर देवा. रात्रीच्या प्रार्थनेमध्येही जॉईन होण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू कृपा दे देवा. तुझं वचन आमच्या अंतःकरणावर कोरलं जावं आणि आम्ही त्याप्रमाणे वर्तावं, यासाठी तुझ्या आत्म्याने सामर्थ्य दे देवा. सारा आदर, मान, सन्मान, गौरव तुला देत प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात केली म्हणून तू मान्य कर देवा. आमेन. आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले पवित्र मानले जाओ. तुझे राज्य तुझे राज्य तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची तू आमच्या आणि आम्हा कारण की राज्य सामर्थ्य आणि सर्व Praise Lord. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जय मसीह. संध्याकाळी 10 वाजता. Bye bye.